नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सध्या तुम्हाला स्क्रीनवर एका नेकलेसचा सेटअप मांडलेला दिसतोय. तर त्याच्यापासून आपण इनविजिबल नेकलेस किंवा एरियल नेकलेस असं बनवणार आहोत. सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे तो. त्यासाठी मी एक गिअर वायरचा तुकडा घेतलाय. त्याच्यामध्ये बीड लॉक टाकलं, क्रिस्टल टाकलाय लाल रंगाचा, नंतर निळ्या रंगाचा क्रिस्टल टाकलाय. सगळे आपण 5 mm या आकारामध्ये टायर क्रिस्टल घेतले. लाल, निळा, लाल आणि त्यानंतर एक कुंदन घातलाय कमळाच्या आकाराचा. त्याला मी लॉरियल लावून घेतलाय खाली. तुमच्या मनाने तुम्ही ह्याच्यात तुमच्याकडे जे काही बीड्स किंवा कुंदन अवेलेबल आहेत ते वापरू शकता. आता पुन्हा जसं डावीकडे तसंच उजवीकडे लाल, निळा आणि परत लाल असे क्रिस्टल मी घालतेय. आणि शेवटी आपल्याला घालायचा आहे तो बीड लॉक किंवा गिअर लॉक. आता मी गोल्डन रंगाचा करते, त्याच्यामुळे गोल्डन लॉक सुद्धा गोल्डन रंगाचा आहे आणि जी वायर आहे ती पण मेटल गोल्डन रंगाची अशी आहे. तर आपण ह्याचं दुसरं टोक कसं करायचं ते बघूयात. आपल्या गळ्याबरोबर येतोय 18 इंच आपलं जसं मंगळसूत्र असतं तसं 18 इंचापर्यंत आपण हा बनवू शकतो. त्यापेक्षा लॉंग घेतला तर तो चांगला दिसत नाही, म्हणून थोडा गळ्याबरोबर असलेला चांगला दिसतो. आता आपण हा सेट केलाय, हे बघा. आणि सेट केल्यानंतर जे गोल्डन मनी त्याच्यामध्ये आपण घातले होते ते एक प्रकारचे बीड लॉक असतात. ते फ्लॅट नोज पकडीने घट्ट दाबून घ्यायचे की तिथून आपले जे त्याच्या आतमध्ये घातलेले बीड आहेत अजिबात हलत नाहीत. मोती मणी तुम्ही जे काही घाला ते अजिबात हलत नाहीत. आता आपण याचा एंड करून घेणार आहोत. एंड करण्यासाठी परत जसा तो गोल्डन मण्याचा बीड लॉक आहे ते घालायचं आणि जम्प रिंग किंवा हुक तुमच्याकडे जे असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचंय. आता मी इथे जम्प रिंग घालतीये आणि मग नंतर त्याला मी हुक लावणार आहे. आणि वायर त्या जम्प रिंगच्या वरून घ्यायची आपल्याला आणि त्या बीड लॉक मध्ये आतमध्ये घालायचे. बीड लॉक आणि 1 mm चे गोल्डन मनी सारखेच दिसतात, पण ते वेगवेगळे ठेवा. जरी आणले तरी एकत्र झाले तर ते ओळखणं अवघड जातं. आता मी तिकडे प्रेस करून घेतलंय. सेम जम्प रिंग मी दुसऱ्या टोकाला पण लावून घेतलीये. आधी आपल्याला एका टोकाला जम्प रिंग लावायचे आणि मग त्याच्यात बीड, कुंदन जे घालायचं ते घालायचं. मग आपण दुसऱ्या टोकाला जम्प रिंग लावायची. राहिलेली वायर थोडीशी ठेवून मगच कट करा. अगदी कट टू कट त्याचं शार्प कटिंग करू नका. तर अशा प्रकारे आपला सिंपल सोबर इनविजिबल नेकलेस तयार झालाय. असा वाटला नक्की सांगा. त्याचं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे, शिवाय याची ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे. धन्यवाद.